नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या YouTube चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 8 जानेवारी 2024। तर आजच्या दिवसासाठीचे आपल्या करंट अफेअर्सच्या सीरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच आयुर्वेद शिकवणाऱ्या व्यावसायिकांसाठी कोणता कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे स्मार्ट 2.0। तर आयुर्वेद शिकवणाऱ्या व्यावसायिकांसाठी जानेवारी 2024 मध्ये स्मार्ट 2.0 हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे। तर या कार्यक्रमाचे देशभरातील आयुर्वेदिक शैक्षणिक संस्था आणि रुग्णालयांसोबत परस्पर सहकार्याने आयुर्वेद अभ्यासांना चालना देण्याचा मुख्य उद्देश आहे। तर कधी सुरू करण्यात आलेला आहे हा कार्यक्रम? तर जानेवारी 2024 मध्ये। आणि कोणासाठी सुरू करण्यात आलेला आहे? तर आयुर्वेद शिकवणाऱ्या व्यावसायिकांसाठीच। आणि याचा उद्देश काय आहे? तर देशभरातील आयुर्वेद शैक्षणिक संस्था आणि रुग्णालयांसोबत परस्पर सहकार्याने आयुर्वेद अभ्यासांना चालना देणे। तर हा कार्यक्रम केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेने भारतीय औषध प्रणालीसाठी राष्ट्रीय आयोगाच्या सहकार्याने सुरू केला आहे। कोणी सुरू केलेला आहे? तर केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेने। आणि कोणाच्या सहकार्याने? तर राष्ट्रीय आयोगाच्या सहकार्याने हा कार्यक्रम सुरू केलेला आहे। तर याचे उद्दिष्ट काय आहे? तर आयुर्वेदिक उपचारांच्या सुरक्षिततेचे आणि परिणामकारकतेचे ठोस पुरावे निर्माण करण्यासाठी संशोधन तंत्रज्ञान वापरणे। तर आयुर्वेदिक शिकवणाऱ्या व्यावसायिकांसाठी स्मार्ट 2.0 ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, आत्मनिर्भर भारत उत्सव 2024 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे नवी दिल्ली। तर आत्मनिर्भर भारत उत्सव 2024 चे आयोजन भारत मंडपम नवी दिल्ली येथे करण्यात आले आहे। हा महोत्सव 3 ते 10 जानेवारी 2024 दरम्यान होणार आहे। या महोत्सवाचे आयोजन केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री पीयूष गोयल आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर प्रसाद यांनी केले आहे। तर वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी आत्मनिर्भर भारत उत्सव 2024 चे आयोजन केले जात आहे। तर या कार्यक्रमामध्ये मध्य प्रदेश राज्यातील बुरहानपूर जिल्ह्याला राष्ट्रीय एक जिल्हा एक उत्पादन पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आलेले आहे। तर आत्मनिर्भर भारत उत्सव 2024 चे आयोजन हे भारत मंडपम नवी दिल्ली येथे करण्यात आले। तर कालावधी काय आहे याचा? तर 3 ते 10 जानेवारी 2024। आणि याचे आयोजन कोणी केलेले आहे? तर केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री पीयूष गोयल आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर प्रसाद यांनी केलेले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या प्रेरक वक्ता आणि एनजीओ संस्थापकाची सरकारच्या विकसित भारत अभियान उपक्रमासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा, तर सरकारच्या विकसित भारत अभियान उपक्रमासाठी कोणाची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अमिताभ शहा। तर केंद्र सरकारने प्रेरक वक्ता अमिताभ शहा यांची सरकारच्या विकसित भारत अभियान उपक्रमासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे। तर कोण आहेत अमिताभ शहा? तर ते युवा अनस्टॉपेबल या एनजीओचे संस्थापक आहेत। त्यांच्या एनजीओने आतापर्यंत 6 दशलक्षहून अधिक तरुण लाभार्थींना कुशल केले आहे। तर पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील विकसित भारत अभियान उपक्रमाचा उद्देश हा राष्ट्रीय विकासाला चालना देण्यासाठी भारताच्या लोकसंख्याशास्त्रीय लाभांशाचा वापर करणे हा आहे। तर सरकारच्या विकसित भारत अभियान उपक्रमाचा ब्रँड अँबॅसेडर आहे अमिताभ शहा। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतीच संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अरिंदम बागची। तर परराष्ट्र मंत्रालयातील अतिरिक्त सचिव अरिंदम बागची यांची संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। तर मार्च 2021 मध्ये त्यांची परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली होती। तर त्यांनी इंद्रमणी पांडे यांची जागा घेतलेली आहे। तर संयुक्त राष्ट्र याची स्थापना 24 ऑक्टोबर 1945 रोजी करण्यात आली। मुख्यालय आहे न्यूयॉर्क येथे आणि सध्याचे अध्यक्ष आहेत अँटोनियो गुटेरेस। तर संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून अरिंदम बागची यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तर त्यांनी 5 जानेवारी 2024 रोजी पदभार सांभाळलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीसाठी राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार 2023 कोणाला देण्यात येणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ओडिशा मायनिंग कॉर्पोरेट लिमिटेड। तर युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार 2023 ची घोषणा केली आहे।
तर या अंतर्गत ओडिशा मायनिंग कॉर्पोरेट लिमिटेडला कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या माध्यमातून खेळांना प्रोत्साहन देण्याच्या श्रेणीमध्ये राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आले आहे। तर उदयोन्मुख आणि तरुण प्रतिभा ओळखण्यासाठी आणि त्यांचे पालन पोषण करण्यासाठी जैन डीम्ड युनिव्हर्सिटी बेंगळुरूला राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आले आहे। या पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 9 जानेवारी 2024 रोजी राष्ट्रपती भवनात करण्यात येणार आहे। तर कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या माध्यमातून खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणाला पुरस्कार देण्यात आलेला आहे, तर ओडिशा मायनिंग कॉर्पोरेट लिमिटेडला, आणि उदयोन्मुख आणि तरुण प्रतिभा ओळखण्यासाठी आणि त्यांचे पालन पोषण करण्यासाठी जैन डीम्ड युनिव्हर्सिटी बेंगळुरूला राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार 2023 देण्यात आले आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नाटो आपल्या मित्र राष्ट्रांना किती पॅट्रियट एअर डिफेन्स मिसाईल सिस्टीम्स खरेदी करण्यासाठी मदत करणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 1000। तर जानेवारी 2024 मध्ये नाटोने पॅट्रियट एअर डिफेन्स मिसाईल सिस्टीम खरेदीसाठी मित्र राष्ट्रांना मदत करत असल्याचे जाहीर केले आहे। तर यामध्ये 1000 पॅट्रियट एअर डिफेन्स मिसाईल सिस्टीम नाटो सहयोगी देशांकडून खरेदी केली जातील। रशियाच्या सीमेला लागून असलेल्या देशांमध्ये ही क्षेपणास्त्र यंत्रणा तैनात करण्यात येणार आहे। तर रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर नाटोने आपल्या पूर्वेकडील मित्र देशांच्या संरक्षणासाठी पॅट्रियट हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली तैनात केली आहे। तर या क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीचा वापर क्रूज आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तसेच शत्रूच्या विमानांपासून बचाव करण्यासाठी केला जातो। तर ही एक लांब पल्ल्याची हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली आहे। तर 1982 मध्ये द पॅट्रियटला पहिल्यांदा US आर्मी मध्ये सामील करण्यात आले होते। तर नाटो आपल्या मित्र राष्ट्रांना 1000 पॅट्रियट एअर डिफेन्स मिसाईल सिस्टीम्स खरेदी करण्यासाठी मदत करणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, राष्ट्रीय मालमत्ता पुनर्रचना कंपनी म्हणजेच NARCL चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे P संतोष। तर कॅनरा बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक P संतोष यांची राष्ट्रीय मालमत्ता पुनर्रचना कंपनीचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। तर त्यांनी नटराजन सुंदर यांची जागा घेतली आहे। कॅनरा बँक ही NARCL ची प्रायोजक बँक आहे ज्यामध्ये 10% जास्त हिस्सा आहे। तर NARCL ही एक सरकारी युनिट असून त्याची स्थापना 2021 मध्ये करण्यात आली। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच गाझावरील इस्रायल हल्ल्यात अमेरिकेच्या भूमिकेचा निषेध म्हणून कोणी रॅमन मॅग्सेसे पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे संदीप पांडे। तर संदीप पांडे हे भारताचे सामाजिक कार्यकर्ते आहेत। तर संदीप पांडे यांना उदयोन्मुख नेतृत्व श्रेणीसाठी 2002 मध्ये रॅमन मॅग्सेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते। जानेवारी 2024 मध्ये त्यांनी गाझावरील इस्रायल हल्ल्यातील अमेरिकेच्या भूमिकेच्या निषेधार्थ आपला रॅमन मॅग्सेसे पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे। तर अमेरिकेने इस्रायलला उघडपणे पाठिंबा दिल्यामुळे त्यांनी हा पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे। संदीप पांडे यांनी रॅमन मॅग्सेसे पुरस्कारासोबत अमेरिकेत मिळवलेल्या पदव्या परत करण्याची घोषणाही केली आहे। तर रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मुख्यत्वे रॉकफेलर फाउंडेशनद्वारे दिला जातो आणि रॉकफेलर फाउंडेशनला युनायटेड स्टेट्स अर्थसहाय्य करते। त्यामुळेच संदीप पांडे यांनी गाझावरील इस्रायल हल्ल्यात अमेरिकेच्या भूमिकेचा निषेध म्हणून रॅमन मॅग्सेसे पुरस्कार परत करण्याची घोषणा केलेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतीच ओडिशातील कोणत्या क्रिकेटपटूवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 2 वर्षांची बंदी घातली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सुमित शर्मा। तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ओडिशाचा क्रिकेटपटू सुमित शर्मावर 2 वर्षांची बंदी घातली आहे। तर सुमित शर्माने अनेक जन्म प्रमाणपत्रे सादर केल्याने ही बंदी लादण्यात आली आहे। तर बडोदा येथे होणाऱ्या रणजी करंडक सामन्यावेळी नियामक मंडळाच्या शिस्तपालन समितीने त्याला निलंबनाचे पत्र दिलेले आहे। तर रणजी करंडक सामन्यांची स्पर्धा कोण आयोजित करतं? तर BCCI आयोजित करते। त्यामुळे सुमित शर्माने त्याच्या जन्मपत्राची जी कागदपत्रे आहेत ती जास्त जमा केली, एकपेक्षा जास्त जमा केली, त्यामुळे शिस्तपालन समितीने त्याला हे निलंबनाचे पत्र दिलेले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच पृथ्वी योजनेचे अनावरण कोणी केले? तर याचे उत्तर आहे नरेंद्र मोदी। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानेवारी 2024 मध्ये पृथ्वी योजना ही पृथ्वी विज्ञान मंत्रालयाची सर्वसमावेशक योजना सुरू केली आहे। तर पृथ्वी विज्ञान मंत्रालय हे देशातील विविध वैज्ञानिक संस्थांच्या सहकार्याने ही योजना राबवणार आहे। या योजनेअंतर्गत देशाला सर्व प्रकारच्या आपत्तीपूर्वी सावध करावे लागणार आहे।
तर योजना 2021 ते 2026 या कालावधीसाठी लागू असणार आहे। या योजनेचा एकूण खर्च 4797 कोटी रुपये आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, NCC प्रजासत्ताक दिन शिबिर 2024 चे उद्घाटन कोणी केले? तर याचे योग्य उत्तर आहे जगदीप धनकर। तर उपाध्यक्ष जगदीप धनकर यांनी दिल्ली कॅटमध्ये जानेवारी 2024 मध्ये NCC प्रजासत्ताक दिन शिबिर 2024 चे उद्घाटन केले आहे। NCC कॅडेट हे तरुणांच्या गतिमानतेचे प्रतीक असून संस्थेच्या प्रस्थापित शिस्तीचे प्रतिबिंब आहे। तर आगामी प्रजासत्ताक दिनादरम्यान महिला कॅडेट्स 2 महिला बँडसह 2 वेगळ्या तुकड्यांमध्ये कर्तव्य मार्गावर कूच करणार आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे, मेगा नॉर्थ इंडिया स्टार्टअप एक्सपोचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे जम्मू काश्मीर। तर मेगा नॉर्थ इंडिया स्टार्टअप एक्सपोचे आयोजन जानेवारी 2024 मध्ये जम्मू काश्मीर मधील कठुआ येथे या स्टार्टअप एक्सपोचे आयोजन करण्यात आले आहे। उपाध्यक्ष जगदीप धनकर यांच्या हस्ते या एक्सपोचे उद्घाटन करण्यात आले। तर या एक्सपोचे थीम काय आहे? तर उत्तर भारतातील उदयोन्मुख स्टार्टअप ट्रेंड्स। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतीच कोणत्या राज्य सरकारने ड्रोन मोहीम सुरू केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे महाराष्ट्र। तर महाराष्ट्र सरकारने ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापरासाठी महाराष्ट्र ड्रोन मिशन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। IIT बॉम्बे मधील तज्ञांच्या टीमने 5 वर्षांच्या अंमलबजावणीचा आराखडा तयार केला आहे। तर ड्रोनचा वापर टेहळणी आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी केला जाणार आहे। राज्यभरात 6 प्रादेशिक केंद्रे आणि 12 जिल्हास्तरीय केंद्रेही सुरू करण्यात येणार आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारत नेपाळ संयुक्त आयोगाची 7वी बैठक कोठे झाली? तर याचे योग्य उत्तर आहे नेपाळ। तर 7वी भारत नेपाळ संयुक्त आयोगाची बैठक जानेवारी 2024 मध्ये नेपाळ येथे झाली। या दरम्यान परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनी नेपाळचे परराष्ट्र मंत्री NP सौद यांच्यासोबत भेट घेतली। तर या दरम्यान भारत आणि नेपाळमध्ये 4 महत्त्वाचे करार करण्यात आले आहेत। तर हे 4 करार आहेत, पहिला आहे समुदाय विकास प्रकल्पांची अंमलबजावणी करणे, दीर्घकालीन ऊर्जा व्यापार म्हणजे 10 वर्षांमध्ये नेपाळकडून भारत 10,000 मेगावॅट वीज आयात करणार आहे। तर अक्षय ऊर्जा विकासात सहकार्य आणि मुनर उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यासाठी भारत नेपाळ या देशाला सहकार्य करणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, हटी समाज कोणत्या राज्यातील आहे ज्याला नुकताच ST दर्जा देण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे हिमाचल प्रदेश। तर जानेवारी 2024 मध्ये हिमाचल प्रदेश सरकारने हटी समाजाला ST दर्जा दिला आहे। तर हटी समाजाचे सदस्य संविधान म्हणजे अनुसूचित जमाती आदेश दुसरी दुरुस्ती कायदा ते 2023 लागू करण्याची आणि समाजाला ST म्हणून अधिसूचित करण्याची मागणी करत होते। तर अनुच्छेद 342(1) अंतर्गत राष्ट्रपती कोणत्याही राज्य केंद्रशासित प्रदेशाच्या संबंधात राज्याच्या बाबतीत किंवा राज्यपालांशी सल्लामसलत केल्यानंतर त्या राज्य संघातील जमाती आदिवासी समुदायाचे भाग किंवा गट घोषित करू शकतात। तर याच कलमानुसार हटी समाजाला राज्यातील ST समाजाचा दर्जा देण्यात आलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8 जानेवारी 2024 रोजीचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक पाहिले। तर यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।